हा जो एक एमसीक्यू आहे ना तो मॅक्झिमम टाइम एक्झाम मध्ये रिपीट झालेला आहे, अनालिसिस करून सांगत आहे. पेपरमध्ये क्वेश्चन कसा आहे तो जरा लक्ष देऊन आहे. आपली घरची जी सिंगल फेज इंडक्शन मोटर असते ज्याला आपण स्क्वेरल केज म्हणतात, एक्झाम मध्ये विचारलं जाते की हे जे कॅपॅसिटर असतं त्याच्यावर लावलं जातं किंवा कंडेन्सर लावलं जातं ते कुठल्या प्रकारचं असतं. डिपेंड करते की तो कॅपॅसिटर तुम्ही स्टार्टिंगला वापरताय का रनिंगला वापरताय. जर मी त्या कॅपॅसिटरचा वापर जर मोटरच्या स्टार्टिंगला करत असेल तर जरा माहीत असू द्या, आय मीन पाठ करा सर्वांनी, तर तो कॅपॅसिटर पूर्व इलेक्ट्रोलाइट कॅपॅसिटर असतो. कॅपॅसिटरचे पण टाईप असतात, त्याच्यातला इलेक्ट्रोलाइट आहे. पण जर मी तो कॅपॅसिटर रनिंग पर्पजसाठी वापरत असेल, मोटरला फिरवायच्या पर्पजमध्ये वापरत असेल, जे आपल्या घरात असते ती असते पूर्व ऑइल फील्ड कॅपॅसिटर. त्याच्या व्यतिरिक्त अजून पण एक असा एमसीक्यू विचारला जातो की पूर्व या कॅपॅसिटीची रेंज काय असते. चला माहीत करून घेऊ. जर आपल्या मोटरची रेटिंग 2 हॉर्स पॉवर किंवा 2 HP पेक्षा कमी असेल तर कॅपॅसिटरची जी रेंज असते ती असते पूर्व 40 ते 60 मायक्रोफॅरेडच्या मध्ये.